नमस्कार. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 हे राबवण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावरती शिबिरांचं आयोजन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये वसई तालुक्यामध्ये एकूण 9 ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये महसूल विभागामार्फत एकूण 15 प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या एकाच ठिकाणी त्या शिबिरामध्ये दिल्या जाणार आहेत. जसे की महसूल विभागाचे प्रलंबित फेरफार, 7/12 उतार्यामधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल 7/12 वाटप करणे, 8 उतार्यांचे वाटप, उत्पन्न रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देणे, सनद प्रक्रियेची माहिती देणे, विद्यार्थ्यांसाठी दाखल्यांचे वाटप करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा करणे, पाणंद रस्त्याच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश जारी करणे, घरांसाठी पट्टे वाटप व ई मोजणी अर्ज करणे, ॲग्रिस्टॅक आणि पीएम किसानची नोंदणी करणे, कमी जास्त पत्रके, भूसंपादन इत्यादी नोंदी घेणे. याबाबत वसई तालुक्यामध्ये एकूण 9 ठिकाणी आपल्याला शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये दिनांक 7 मार्च 2026 रोजी महावीर धाम जैन मंदिर शिरसाड फाटा या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक 9 मार्च 2026 रोजी सेंट जोसेफ कॉलेज नंदाखाल कोपराड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. 14 मार्च 2026 रोजी अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर विरार पूर्व या ठिकाणी, 16 मार्च 2026 रोजी विश्वकर्मा हॉल नवगर वसई पश्चिम या ठिकाणी, 10 एप्रिल 2026 रोजी तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय निर्मळ या ठिकाणी, 13 एप्रिल 26 रोजी जैन मंदिर पोमन या ठिकाणी, 17 एप्रिल 2026 रोजी MG परोळेकर हायस्कूल वसई या ठिकाणी, दिनांक 8 मे 2026 रोजी मदर मेरी हायस्कूल आचोळ या ठिकाणी, तर 15 मे 2026 रोजी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय उमराळे या ठिकाणी. तरी वसई तालुक्यातील सर्व ग्रामस्थ नागरिकांना मी याद्वारे आवाहन करू इच्छितो की सदर जे आपले शिबिर असणार आहेत त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ घ्यावा. धन्यवाद.